जय जय राम कृष्ण हरी। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अशी कथा जिच्यामुळे भगवान श्रीकृष्ण स्वतः विठ्ठल या रूपात पंढरपुरात कायमचे उभे राहिले। ही कथा फक्त भक्तीची नाही तर आई वडिलांच्या सेवेची, नम्रतेची आणि निस्वार्थ प्रेमाची आहे। असे सांगितले जाते की पुंडलिक सुरुवातीला आई वडिलांची सेवा करत नव्हते। ते स्वतःच्या संसारात रमले होते, पण एका प्रसंगानंतर त्यांना जाणवले की आई वडिलांची सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि त्या दिवसापासून त्यांनी आपले संपूर्ण जीवन त्यांच्या सेवेसाठी अर्पण केले। मित्रांनो, लोक परंपरेनुसार माता रुक्मिणी रुसून दिंडी रवन येथे आल्या। त्यांना समजवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण तेथे आले आणि त्याच वेळी त्यांना आपल्या महान भक्त पुंडलिकांची आठवण झाली आणि ते त्याच्या घरी दर्शन घ्यायला गेले। भगवान दारात आले तेव्हा पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांचे पाय दाबत होते। त्यांनी देवाला पाहिले पण सेवा अर्धवट सोडली नाही। त्यांनी एक वीट पुढे सरकवली आणि विनम्रपणे म्हणाले, प्रभू, कृपा करून या विटेवर उभे राहा। मी आधी माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण करतो। भक्ताच्या या भावनेने भगवान अत्यंत प्रसन्न झाले। ते त्या विटेवर हात कटीवर ठेवून उभे राहिले। सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिकाने त्यांचे दर्शन घेतले। पुंडलिकाने भगवानाकडे एकच वर मागितला आणि तो म्हणजे, प्रभू, तुम्ही याच ठिकाणी कायम राहा, जेणेकरून जगातील प्रत्येक भक्ताला तुमचे दर्शन मिळेल। मित्रांनो, भगवानांनी हे वरदान मान्य केले आणि ते आजही पंढरपुरात विटेवर उभे असलेले विठ्ठल म्हणून भक्तांना दर्शन देतात। वारकरी संप्रदायात ही कथा अत्यंत श्रद्धेने सांगितली जाते। मित्रांनो, या कथेचा खरा अर्थ असा आहे की देवाला मोठमोठे यज्ञ नकोत, तर शुद्ध मन हवे। आई वडिलांची सेवा हीच सर्वोच्च पूजा आहे। निस्वार्थ प्रेम आणि कर्तव्य पालन यामुळेच देवही भक्तासाठी थांबत असतो। लक्षात ठेवा, जिथे सेवा तिथे देव, जिथे प्रेम तिथे विठ्ठल। मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट्समध्ये राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका। अशाच भक्तिमय, प्रेरणादायी आणि आध्यात्मिक कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओला लाईक करा। राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी।